शाहूवाडी तालुक्यातील टेकोली इथल्या जालिंदर पाटील यांच्या शेतातील मका वन्य प्राण्यांनी खाऊन फस्त केला। याबाबत कळूनही वन विभागाने पंचनामा करण्यास विलंब केला। त्यामुळे जालिंदर पाटील यांनी नुकसानग्रस्त मका वन विभागाच्या दारात टाकला आणि आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। यावेळी हतबल झालेल्या जालिंदर पाटील यांना अश्रू आवरता आले नाहीत। शाहूवाडी तालुक्यातील टेकोली इथल्या जालिंदर पाटील यांच्या शेतातील मका 2-3 दिवसांपूर्वी वन्य प्राण्यांनी फस्त केलाय। त्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करावा यासाठी पाटील यांनी वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली होती। मात्र 3-4 दिवस झाले तरी पंचनामा झाला नसल्याने पाटील हे आक्रमक झाले। गेल्या अनेक दिवसांपासून टेकोली परिसरात वन्य प्राण्यांकडून वारंवार मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होतंय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। कष्ट करून पिकवलेलं आणि हातातोंडाशी आलेलं पीक वन्य प्राण्यांनी खाऊन टाकल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलंय। दरम्यान आपल्या नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करण्यास वन विभागाकडून विलंब होत असल्याच्या नैराश्यापोटी जालिंदर पाटील यांनी नुकसानग्रस्त मका आणून वन विभागाच्या दारात टाकला। दरम्यान घटनेचं गांभीर्य कळताच वनरक्षकांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत विलंब होण्यामागचं कारण स्पष्ट केलं। मात्र जालिंदर पाटील यांनी वन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या मारत साश्रू नयनांनी आपली व्यथा मांडली। दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पाटील यांच्या शेताचा पंचनामा करण्यात आला।